विद्यार्थी मित्रो, आपण मागील तासाला परिणामकारक मागणीची संकल्पना लॉर्ड जेम्स केन्सने 1936मध्ये समग्र लक्ष अर्थशास्त्राच्या विचाराच्या संदर्भात रोजगार व्याज मुद्रा यांचा सर्वसाधारण सिद्धांत हा जो ग्रंथ लिहिला आणि या ग्रंथाला अर्थशास्त्रातला क्रांतिकारक ग्रंथ असं म्हणतात. आणि या ग्रंथाने 1936 पूर्वी किंवा पहिली महामंदी 1929च्या कालखंडापर्यंत अर्थशास्त्राच्या स्थापनेपासून 1931च्या कालखंडापर्यंत जेवढं अर्थशास्त्रावरती विचार झालं ते सगळं सनातनवाद्यांचं विचार असं म्हटलं गेलं. आणि ते विचार कशा पद्धतीने चुकीचे आहेत, त्यात ते दोष कसे आहेत हे दाखवण्याचा प्रयत्न म्हणून त्यांनी समग्र लक्ष अर्थशास्त्राची विचारधारा मांडली आणि त्या संदर्भात हा ग्रंथ लिहिला. आणि या ग्रंथालाच अर्थशास्त्राचा क्रांतिकारक ग्रंथ असं म्हणतात. त्यामध्ये आपण या ग्रंथातली परिणामकारक मागणीची संकल्पना किंवा केन्सचा रोजगारीचा सिद्धांत ही संकल्पना आपण पाहिली. त्या ठिकाणी परिणामकारक मागणी म्हणजे काय आणि परिणामकारक मागणी निश्चित करणारे घटक कोणते या संदर्भात आपण सविस्तर चर्चा केलेली आहे. या ठिकाणी आपण परिणामकारक मागणीचे महत्त्व या ठिकाणी चर्चा करणार आहोत. आणि या परिणामकारक मागणीचं महत्त्व का आहे, केन्स कोणतं मोठं असं योगदान आहे या संदर्भात आपण या ठिकाणी चर्चा करणार आहोत. आणि या ठिकाणी पहिला घटक आहे रोजगार निर्धारक घटक. या ठिकाणी अर्थव्यवस्थेतील रोजगाराची पातळी मुळेच परिणामकारक मागणी ठरते. रोजगाराच्या पातळीवरच परिणामकारक मागणी पूर्णपणे अवलंबून आहे. कारण जशी परिणामकारक मागणी वाढली तसा रोजगारसुद्धा वाढतो आणि अर्थव्यवस्थेतील जी काही बेकारी आहे ती बेकारी परिणामकारक मागणीमुळं ती कमी कमी होते किंवा त्यातली उणीव दूर होत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. म्हणूनच या ठिकाणी परिणामकारक मागणीचं तत्त्व हे रोजगारविषयक सिद्धांताचं मूळ आहे असं म्हटलं तरी चालेल. कारण आपल्याला माहीत आहे की रोजगाराची पातळी वाढली की अर्थव्यवस्थेमुळे मागणी वाढते आणि मागणी वाढल्यामुळं रोजगारसुद्धा वाढतो. म्हणजेच अर्थव्यवस्थेमध्ये जे काही बेकारीची समस्या आहे, जी काही बेकारीची उणीव आहे ती या परिणामकारक मागणीच्या तत्त्वामुळं या ठिकाणी ती उणीव भरून काढली जाते. आणि म्हणून केन्सचा जो रोजगारविषयक सिद्धांत आहे त्या रोजगारविषयक सिद्धांतात ही परिणामकारक मागणीचं तत्त्व हे या सिद्धांताचा मूळ पाया आहे. आणि त्या संदर्भात म्हणून ही परिणामकारक मागणीचं तत्त्व आपल्याला फार महत्त्वाचं असल्याचं पाहायला मिळतं. दुसरं आहे सेच्या नियमाचं खंडन. जेबीसे या अर्थशास्त्रज्ञानं प्रत्येक पुरवठा आपली मागणी निर्माण करतो अशा पद्धतीने ह्या सनातनवादी अर्थशास्त्रज्ञाने एक सिद्धांत मांडला. आणि हा सिद्धांत मौद्रिक अर्थव्यवस्थेत, विनिमयाच्या अर्थव्यवस्थेत आणि वस्तू आणि सेवांच्या अर्थव्यवस्थेमध्ये किंवा त्याला श्रमिक अर्थव्यवस्थेमध्ये तो तिन्ही पद्धतीनं त्या सिद्धांताची मांडणी करता येते. या संदर्भात सेचा सिद्धांत होता, परंतु तो सिद्धांत चुकीचा आहे. प्रत्येक पुरवठा आपली मागणी निर्माण करतच नाही. कारण काही वेळेला पुरवठापेक्षा मागणी जास्त होऊ शकते किंवा मागणीपेक्षा पुरवठा कमी पडू शकतो. मग या मागणीच्या प्रभावामुळे किंवा मागणीच्या कमतरतेमुळं त्या ठिकाणी प्रत्येक पुरवठा आपली मागणी निर्माण करू शकत नाही. त्यामुळं अर्थव्यवस्थेत पूर्ण रोजगार अस्तित्वात येऊ शकत नाही. जेवढं उत्पन्न मिळतं ते त्याची सर्वाची गुंतवणूक होत नाही, त्यातल्या काही भागाची बचत होते आणि या बचतीमुळे अर्थव्यवस्थेला गळती लागते आणि अर्थव्यवस्था ही बेकारीकडे वाटचाल करते, अपूर्णतेकडे वाटचाल करते. अशा पद्धतीनं त्यांनी सेच्या नियमाचं केन्सनं पूर्णपणे खंडन केलेलं आहे. त्याच्या मते केन्सच्या मते अर्थव्यवस्थेमध्ये बेकारी आणि उत्पन्नाची स्थिती ही निर्माण होऊ शकते. अतिरिक्त उत्पन्न आणि बेकारीची स्थिती ही निर्माण होत असल्याचं त्यांनी स्पष्ट केलेलं आहे. तिसरा पॉईंट आहे अपूर्ण रोजगार समतोल. सनातनवादी अर्थशास्त्रज्ञांनी असं म्हटलं की अर्थव्यवस्था नेहमी समतोल अवस्थेत असते, परंतु केन्सने चुकीचं सांगितलं. कारण केन्सच्या मते भांडवलच्या अर्थव्यवस्थेतील हा समतोल पूर्ण रोजगाराच्या अवस्थेला होत नाही, तर तो अपूर्ण रोजगार स्थितीलाच प्रस्थापित होतो. त्यामुळं सनातनवाद्यांचं जे काही संकल्पना होती ती पूर्णपणे चुकीची असल्याचं केन्सनं सिद्ध केलं. म्हणून अपूर्ण भांडवलशाही अर्थव्यवस्थेमध्ये जे काही समतोल असेल तो अपूर्ण रोजगार पातळीलाच होतो. त्या दृष्टिकोनातून हे परिणामकारक मागणीचं तत्त्व फार महत्त्वाचं असल्याचं या ठिकाणी पाहायला मिळते. चौथं या ठिकाणी महत्त्व आहे वेतन कपातीचं खंडन. आता आपल्याला माहीत आहे की प्राध्यापक पिगूनं सांगितलं की पूर्ण रोजगार अर्थव्यवस्था
प्रस्थापित असते आणि जर काही काळात बेकारी निर्माण झाली तर ती बेकारी कमी करण्यासाठी वेतन कपात कमी केलं, वेतन कमी केलं जातं. वेतन कमी केल्यामुळं जास्तीत जास्त कामगारांना सामावून घेतलं जातं आणि बेकारी दूर केली जाते. पण केन्सच्या मते हे चुकीचं आहे. केन्सच्या मते जर वेतन कपात केली तर त्यामुळे वस्तू आणि सेवावरचा खर्च कमी होईल आणि वेतन कपातीमुळे लोकांची क्रयशक्ती कमी होईल. क्रयशक्ती कमी झाली की त्यांची मागणी कमी होईल. मागणी कमी झाली की रोजगारसुद्धा कमी होईल. मग अर्थव्यवस्था एखाद्या दुष्टचक्रामध्ये जाऊ शकते आणि केन्सला हे मान्य नाही. आणि त्यामुळं केन्सनं वेतन कपातीचं धोरण खंडन केलं. हे चुकीचं आहे, कारण त्यामुळं बेकारी दूर होईल. हे मत सनातनवाद्यांचंही चुकीचं आहे. केन्सनं सांगितलं की वेतन कपात केलं की त्यांच्या क्रयशक्ती कमी झाली, त्यांची मागणी कमी झाली की परत उत्पन्नाने यांना कमी होईल, परत बेकारी वाढेल. त्यामुळं वेतन कपातीचं धोरण हे चुकीचं आहे, हे केन्सनं सांगण्याचा प्रयत्न केला. गुंतवणुकीचे महत्त्व. केन्सनं परिणामकारक मागणीची संकल्पना ही अधिक प्रभावीपणे होण्यासाठी जी काही रोजगारबाबत सिद्धांतात जी काही महत्त्वाची संकल्पना आहे परिणामकारक मागणीची, ती संकल्पना जर कार्यान्वित व्हायचं असेल तर गुंतवणुकीला फार महत्त्व दिलेलं आहे. जितकी गुंतवणूक कराल तितका जास्तीत जास्त रोजगार निर्माण होईल, लोकांना उत्पन्न मिळेल, लोकांची क्रयशक्ती वाढेल आणि तितकी प्रभावी परिणामकारक मागणी वाढेल. म्हणून केन्सच्या या विचारधारेमध्ये त्यांनी गुंतवणुकीला फार महत्त्व दिलेलं आहे आणि परिणामकारक मागणीचं हेच महत्त्व आहे की गुंतवणूक ही फार महत्त्वाचं आहे. पुढचं महत्त्व आहे की गरिबीचा विरोधाभास. या ठिकाणी केन्सनं ही जी संकल्पना मांडली त्या ठिकाणी रोजगाराची पातळी ही परिणामकारक मागणीवरतीच अवलंबून आहे आणि परिणामकारक मागणी ही उपभोग खर्चावर व गुंतवणुकीवर अवलंबून आहे. म्हणजेच जसजसं लोकांचं उत्पन्न वाढत जातं तसतसा लोकांचा उपभोग वाढतो. उपभोग खर्च वाढल्यानंतर परत त्याची उत्पन्नातील वाढीची कमी प्रमाणात जी काय वाढ असेल ती कमी प्रमाणात होते. त्यामुळे रोजगाराची पातळी कायम राखण्यासाठी उत्पन्न आणि उपभोग खर्चात वाढ होणं गरजेचं आहे. जर गुंतवणूक झाली नाही, उपभोग खर्चात वाढ नाही झाली, बचत झाली तर अर्थव्यवस्थेच्या उत्पन्नाला गळती लागून परिणामकारक मागणीचं तत्त्व अस्तित्वात येणार नाही आणि क्रयशक्ती कमी होऊन मागणी कमी होईल आणि रोजगाराची पातळी कमी होईल. आणि त्यामुळं रोजगाराची पातळी कायम राखायची असेल तर उत्पन्न आणि उपभोग खर्चात वाढ होणं गरजेचं आहे. म्हणून अधिकाधिक लोकांना रोजगार मिळाला तरच काही प्रमाणात उत्पन्न वाढेल आणि त्याचा उपभोग खर्च वाढेल. आणि म्हणून रोजगाराची पातळी कायम ठेवण्यासाठी उत्पन्न आणि उपभोग खर्चामध्ये वाढ करणं यासाठी गुंतवणूक हा पर्याय केन्सनं सांगितला. सर्वसाधारणपणे गरीब विकसनशील देशामध्ये लोकांची सीमांत उपभोग प्रवृत्ती कमी असते. त्यामुळं त्या लोकांच्या उत्पन्न आणि उपभोगामध्ये फरक पडतो आणि तो फरक गुंतवणुकीद्वारे भरून काढला जातो आणि त्यामुळं गरीब देशाच्या अर्थव्यवस्थेत रोजगाराची पातळी कायम ठेवण्यासाठी ही अडचण भासत नाही. हे आपल्याला बऱ्याच वेळेला अभ्यासावरून अनेक निष्कर्षावरून पाहायला मिळालेलं आहे. पण श्रीमंत देशामध्ये मात्र तसं नाही. भांडवलाची सीमांत लाभक्षमता व सीमांत उपभोग प्रवृत्ती घटत येते. श्रीमंत देशामध्ये त्यांची प्रेरित गुंतवणूकसुद्धा कमी होते. मग अशा वेळेला गुंतवणूक खर्चाद्वारे जास्तीत जास्त खर्च करून उत्पन्न आणि उपभोगातले भरून काढणे त्या देशाच्या अर्थव्यवस्थेला अवघड होतं. किती खर्च केला तर, कारण मुळातच त्या देशातील भांडवलाची सीमांत उपभोग प्रवृत्ती आणि भांडवलाची सीमांत लाभक्षमता व सीमांत उपभोग प्रवृत्ती ही घटत असल्यामुळे किती खर्च केला, प्रेरित गुंतवणुकीत वाढ करण्याचा प्रयत्न केला तरीसुद्धा त्या देशाच्या अर्थव्यवस्थेत काही परिणाम होत नाही. उलट मागणी कमी होते, उपभोग कमी होतो आणि उत्पन्नसुद्धा कमी होते. आणि अशा प्रकारची ती की घसरण चालू असते, अर्थव्यवस्था एका मागच्या दिशेला येते. अशा वेळेला बचत आणि गुंतवणुकीमध्ये समानता साधली जाते आणि हा समतोल साधण्यासाठीच जी काही बेरोजगाराची स्थिती आहे ती कमी करणं आणि म्हणून या श्रीमंत देशामध्ये जी काही भरपूर साधन संपत्ती आहे तिचा कसा वापर करता येईल हे प्रयत्न करणं या ठिकाणी आवश्यक असतं. पण तिचा वापर केला जात नाही आणि त्यामुळं बऱ्याच वेळा बेकारी आणि गरिबीची स्थिती निर्माण होते. आणि ही जर बेकारीची आणि गरिबीची स्थिती दूर करायची असेल तर या संदर्भात केन्सनं सांगितलं की शासनाची जी गुंतवणूक आहे, सरकारचा जो खर्च आहे, सरकारची ती गुंतवणूक आहे त्यामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ करणं गरजेचा हा एकमेव म्हणजेच गव्हर्नमेंट कल्याणकारी राज्याची संकल्पना जी पुढे आली त्यातूनच सरकारी खर्चात वाढ आणि त्यामुळं जी बचत गुंतवणुकीला जी गळती लागलेली आहे ती भरून निघते आणि त्यालाच प्रेरित गुंतवणूक असे म्हणतात आणि त्यातूनच खऱ्या अर्थाने विकास होऊ शकतो. अशा पद्धतीने परिणामकारक मागणीचं हे महत्त्व आहे. तरी पण केन्सच्या ह्या परिणामकारक सिद्धांतावर काही अर्थशास्त्रज्ञांनी टीका केली आणि काही विचारवंतांनी सुद्धा त्यातले दोष दाखवून दिले की केन्सने मांडलेले सर्वच सर्व विचार
बरोबर आहेत असं आपल्याला म्हणता येत नाही. आणि म्हणून या ठिकाणी केन्सच्या सिद्धांतामध्ये असं सांगितलं की केन्सने आपले जे विचारसरणी मांडली ती फक्त समग्रलक्षी अर्थशास्त्राचाच विचार करून मांडली, समग्रलक्षी अर्थशास्त्रामध्येच मांडली, पण त्या सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राचा विचार केला नाही. त्यामुळं एकांगी दिसतंय, कारण सूक्ष्मलक्ष्य आणि समग्रलक्ष्य हे अर्थशास्त्र अभ्यासाच्या दोन पद्धतीत आहे आणि दोन्ही पद्धतीचा विचार महत्त्वाचा आहे, पण तसं आपल्याला केन्सच्या विचारात पाहायला मिळत नाही. दुसरे ते काय, केन्स अर्थशास्त्र हे स्थिर आहे. ते आर्थिक चलातील वेळेच्या फरकाचा विचार करत नाही, भविष्यातल्या वेळ जी आहे त्याचा विचार करत नाही, सध्याची स्थिरता त्या ठिकाणी विचारात घेतं. त्यामुळे केन्स अर्थशास्त्र हे पूर्णपणे स्थिर आहे. केन्सनं पूर्ण स्पर्धा ही सुद्धा गृहीत धरली. जी सनातनवादी अर्थशास्त्रज्ञांनी जी अर्थव्यवस्थेमध्ये पूर्ण स्पर्धा आहे म्हणजे बेकारी नाही, पूर्ण स्पर्धा बाजारपेठ आहे हे गृहीत धरलं. त्या ठिकाणी मक्तेदारी वगैरे काही नाही असं धरलं, ग्राहक आणि उत्पादकांची पिळवणूक होत नाही असं गृहीत धरलं, पण हे चुकीचं आहे, हे अवास्तविक आहे, कारण अशा प्रकारची बाजारपेठ अस्तित्वातच नाही. पुढे चौथं गृहीत आहे काय, केन्सने बंद अर्थव्यवस्था गृहीत धरली, पण बंद अर्थव्यवस्था पाहायला मिळत नाही, कारण आजचं युग जागतिक खाऊजा उदारीकरण आणि या आंतरराष्ट्रीय व्यापार यामुळे उत्पन्न आणि रोजगाराचा जागतिक मार्केटचा परिणाम होतोच होतो, जगातल्या अर्थव्यवस्थेच्या मागणीचा परिणाम होतोच. त्यामुळं बंद अर्थव्यवस्था हे केन्सनं मांडलेले विचार या ठिकाणी टीकाकारांनी चुकीचे ठरवले. पुढे केवळ अल्पकाळाचा विचार, केन्सचा विचार केवळ अल्पकाळाचाच विचार करतो, पण आजच्या गतिशील अर्थव्यवस्थेमध्ये दीर्घकाळाचा सुद्धा विचार फार महत्त्वाचा आहे, पण केन्स दीर्घकाळाला महत्त्व देत नाही, अल्पकाळालाच महत्त्व देतो. त्यामुळे सनातन टीकाकारांच्या मते अल्पकाळाबरोबर दीर्घकाळसुद्धा भविष्याच्या दृष्टिकोनातून फार महत्त्वाचा आहे आणि या गतिशील अर्थव्यवस्थेमध्ये दीर्घकाळाचा विचार करायलाच पाहिजे असे टीकाकारांचं मत आहे. म्हणजे केन्स फक्त भांडवलशाहीचाच विचार करतो. केन्स हा जे विचारसरणी जो ग्रंथ आहे समग्रलक्ष्य अर्थशास्त्राच्या माध्यमातून मांडलेले विचार आहेत हे फक्त भांडवलच्या अर्थव्यवस्थेलाच उपयोगी ठरतात, पण समाजवादी अर्थव्यवस्थेला त्याचा उपयोग होत नाही. केन्सचा सिद्धांत हा विकसनशील देशांना लागू पडत नाही. हा जो चक्राकार बेकारीचा जी काही संकल्पना वाढली, परंतु अविकसित देशामध्ये नुसतीच बेकारी नाही तर प्रचंड छुप्या बेकारीचा प्रश्न आहे. छुपी बेकारी फार मोठ्या प्रमाणात आहे, काम करतोय असं वाटतंय पण उत्पादनात काहीच भर पडत नाही. अनेक भारतासारख्या विकसनशील देशामध्ये प्रत्येक ग्रामीण अर्थव्यवस्थेमध्ये 65% लोक शेतीत आहे, शेतीत काम करतात, पण प्रत्यक्षात सगळेच लोकांच्या माध्यमातून उत्पादनात भर पडत नाही, अशी छुपी बेकारी आहे आणि तिचा ह्या ठिकाणी केन्सनं विचार केला नाही. आणि अशा विकसनशील देशातल्या त्या दारिद्र्याचं दुष्टचक्र कसं मोडायचं या संदर्भात केन्सने विचार मांडणी केली नाही. अविकसित देशांना हा सिद्धांत लागू पडत नाही, त्यामुळं हा सिद्धांत केन्सचा चुकीचा वाटतो. आणि त्यानंतर केन्सचं अर्थशास्त्र हे मंदीचं अर्थशास्त्र आहे. केन्स फक्त बेकारी कशी नाहीशी होईल त्यासाठी केन्सनं तुटीचा अर्थभरणा सुचवला, परंतु आजच्या कालखंडात जी भाववाढ आहे, चलनवाढ आहे, ज्या अर्थव्यवस्थेचा आभासी चलन वाढलेलं आहे, मोठ्या प्रमाणात भाववाढ होते, बेकारी वाढते, या संदर्भात त्याची विचारसरणी पाहायला मिळत नाही. आज तुटीचा अर्थभरणा करून त्याचे काही दुष्परिणाम होतात, या संदर्भात केन्स आपले विचार मांडू शकत नाही. अशा पद्धतीनं केन्सची ही संकल्पना किंवा हे परिणामकारक मागणीचं तत्त्व, त्याचं महत्त्व आणि त्याच्यावर केलेली टीका, जरी टीका केली तर केन्सचे विचार हे आधुनिक अर्थव्यवस्थेमध्ये, देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये अतिशय महत्त्वाचे आहे. धन्यवाद.